वा चापरी 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 स्टँड थिंग वाकडं तिकडे इंग्लिश बोलायचं म्हणजे असंच होणार. बघायला आलाय ते तुम्हाला दाखवत आता ते म्हणजे वेल मासा. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळची 7:30 वाजलेले आहेत. आता आवृत्त झालेलं आहे सगळं आणि आज आहे शनिवार. काल आपण रात्री बृहदेश्वर मंदिर बघून झालेलं आहे. आता तंजावरमधला एक स्पॉट राहिला तो म्हणजे मराठा पॅलेस. ते मराठा पॅलेस बघायला निघायचं आहे. बऱ्यापैकी सगळ्यांचं आवरलं आहे. माझं पण आवरलं आहे, इकडं मामांचं पण आवरलं आहे, नानांचं पण आवरलं आहे. पण ती सध्या खायच्या गोष्टी करायला लागली. ती तर खायला पण काही गोष्टी इंटरेस्टिंग आणल्यात, तुम्हाला दाखवतोच थोडक्यात. उपवास आहे आज. हा शनिवार आहे आज. तर आज शनिवार असल्यामुळं नानांनी हा काय प्रकार आहे, हे काय विषय? हा खजूर रोल. खजूर रोल आणि विथ ड्रायफ्रूट. मामांनी लाडू, डिंक लाडू. इकडं आहेत खजूर. ह्याच गोष्टी गरजेचे आहे. नुसता उपवास. होय, ह्या गोष्टी एनर्जीसाठी बेस्ट. उपवासासाठी फक्त एवढं चांगलं. एकच दिवस उपवास आहे, एवढं चांगलं. हा एकच दिवस उपवास आहे आणि जवळजवळ किती 20भर लाडू असतात. हा तेवढं तेवढंच आणले, बाकी काही नाही. खायचं नाही. आणि एक महत्वाचा विषय आहे, मामानी घरात नेताना आणलाय. हे बघा, मेडिकल आणलंय. अख्खं मेडिकल भरून आणले डबे. कुणाला काय लागेल आपण मेडिकल वाला हा. आहे. कुणाला काय कधी ट्रिप मध्ये गरज पडेल राईडवर, हा सगळं आपल्याकडे आहे. ह्यो जो विषय आहे, खजूर रोल लागतंय तर जबरदस्त. म्हणजे आम्ही खाल्लं आणि ही घरात तयार केलेलं आहे नानांच्या. बरोबर आहे. घरात तयार केलेला आहे. ह्यात ड्रायफ्रुट्स आहेत, काजू, बदाम, खारीक, तीळ, तीळ, खसखस. खसखस, दर्या में खसखस. खसखस भारी लागते ते वरच्या. वरच्यावर खसखस भारी. तर हे आयटम लय भारी आहे, एनर्जीसाठी चांगला आहे आणि गोड पण नाही, एकदम ओकेमध्ये. हां घरच्याशी 100 पैकी 100 मार्क जो आयटम केल्याबद्दल. ए प्रथमेश आवर डाटा घेतला आहे का? चला चला मराठा पॅलेस बघायला चला. हे आता तिकीट लावून घेऊन झालेलं आहे. 300 रुपयाचं टोटल तिकीट आहे, प्लस व्हिडिओ आणि याच्यात. हां जर व्हिडिओ काढणार नसाल तर 150 रुपये कमी होतात. म्हणजे एक्स्ट्रा व्हिडिओचे 150 रुपये आहेत आणि पर पर्सनचं वेगळे 50 रुपये प्रत्येक व्यक्तीचं आहेत. अडल्टचं वेगळं आहे आणि लहान मुलांचं 20 रुपये आहे. चिल्ड्रनचं. तर हे आर्ट गॅलरीपासून चालू होतं आहे, चालूच झालेलं आहे. हा आहे नटराज हॉल. आतमध्ये नटराजांची भरपूर अशा मूर्ती आहेत, त्या की भयंकर आकर्षक आहेत दिसायला. मला आता आत जाऊन दाखवतो त्या. ही बघा धातूच्या मूर्ती आहेत या.
कळसाच्या आतमध्ये एकदम सुरक्षित ठेवलेली आहे. शिवकामीची मूर्ती आहे ही. 1100च्या काळातल्या मूर्ती आहेत या सगळ्या. इथं लिहिलेलं आहे बघा. ही 1200 ते 1300च्या काळातली मूर्ती. पार्वतींची मूर्ती आहे ही पण पार्वतींची मूर्ती आहे. 1200 ते 1300च्या काळात 1200-1300च्या काळातील नटराजा मूर्ती. इथं सगळ्या 1100 आणि 1200 आणि 1300 3 काळातल्या मूर्त्या बघायला मिळतात आपल्याला. इथं लहान मूर्ती अतिशय सुंदर आहे दिसायला. लहान आहे पण सगळं कोरीव काम जबरदस्त आहे. हे पण 1200च्या काळातली. उर्ध्वा तंडावर असं या मूर्तीचं नाव आहे. 1700-1800च्या काळातली मूर्ती. युनिक आहे आणि दिसाय. शिवकामीची मूर्ती आहे मोठ्या साईजमध्ये. जवळपास 1100-1200 सेंचुरीच्या काळातले. या पण मोठ्या मोठ्या अशा 5-6 फुटाच्या मूर्ती आहेत बघा या. हॉलमध्ये एंट्री केल्यात. राजा शिरोजी आहे मध्यभागी सुंदर अशी मूर्ती उभा आहे जे की आपल्याला समोरून नमस्कार केलेल्या स्वरूपात आहे बघा. श्रीकृष्ण आपल्या घरात देवाऱ्यावरती जे श्रीकृष्ण असते ती कसं असते तरी ही पोच कशी आहे बघा. युनिक अशी एकदम. श्री नरसिंहाची अशी दुर्मिळ अशी मूर्ती आहे बघा इथे. मला बघायला मिळेल. आणि इथं मारुती हनुमान. त्या मूर्तीचं नाव पण जरा युनिक आहे आणि मूर्ती पण जरा युनिकच आहे. हे बघा नाव बघा मूर्तीचं. नावच वाचाय नाही एवढं मोठं नाव आहे मूर्तीचं या. श्री गणेशाच्या एकदम युनिक आर्टिकल आहे बघा. एकदम वेगळ्या अशा प्रकारच्या मूर्ती आहेत बघा या. सहसा आपल्या भागात तर अजिबात बघायला मिळत नाहीत ह्या पोज वगैरे. एकदम दुर्मिळ आहे त्याने. इकडं लाकडी मिनिएचर बनवलेत बघा. बघू शकताय. जे की तंजावरमध्ये जास्त प्रमाणात फेमस गोष्टी आहेत त्या. आणि हे सुंदर असं तंजावरचं बृहदेश्वर मंदिर जे की लाकडी मिनिएचरमध्ये बनवलेलं आहे. जुन्या काळातल्या बाजारपेठेचं चित्र आहे बघा. भेटत नव्हते. 1860च्या काळातलं आहे तंजावरचं मार्केट. ही 1860. तेव्हा ही पण हो राजधानी होती दक्षिणची. 1860चा फोटो आहे बघा. ती सगळं टकाटक. हत्ती घोड्यानेच फक्त बाजार वगैरे करतात. आणि हा पाठीमागं वेलचा सांगड आहे बघा. हे बघा 1869चं बृहदेश्वर मंदिराचं स्ट्रक्चर असं होतं. ही झाडं वगैरे दिसते ते बघा ह्यात उगवलेली. यात्ता अलीकडे सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे. रॉयल फॅमिली मेंबर्स बृहदेश्वर मंदिराच्या बाहेरचा फोटो आहे 1920चा. ही रॉयल फॅमिली आहे. तंजावरची रॉयल फॅमिली आहे. 1950चं बस स्टँड तंजावरचं. सगळ्यात महत्त्वाचं जे बघायला आलं आहे ते तुम्हाला दाखवत आता ते म्हणजे वेल मासा. आता इथं ठेवायला व्यवस्थित जागा नसल्यामुळे व्ह्यू ब्लॉक झाला या. संपूर्ण असा एका नजरेत किंवा एका फ्रेममध्ये वेल मासा सापडेल. मराठा पॅलेस बघून
झालेलं आहे बऱ्यापैकी. पलीकडे पण थोडं बघण्यासारखं आहे, पण तिथं आता बांधकाम रेनोव्हेशनची कामं चालत, त्यामुळे तिकडे जरा झाकून ठेवलं किंवा बंद केलेलं आहे, त्यामुळे तिकडे जाता येत नाही. हा एरिया इथलाच होता, थोडाच होता बघायचा, ते बघून झालेला आहे. आता निघायचं रूमवरती, कारण पुढचा प्रवास आपला मधुराईला आहे 170 किलोमीटरचा. तर इथं निघूया. मी लवकर नाही आला मामा, आणि आम्हाला दारात बसायला लागलं त्यामुळं, कारण चावी आहे तुमच्याकडे. मी दाखवतो कसा बसलाय. तुमचं सन्मान कायम सांभाळायला आम्ही आहे. चावी ठेवली तुमच्याकडे, आम्हाला जाऊन एकटेच कुठे बसले ते काय बसलो होतो आल्या ते तासानं आमच्यापेक्षा लेट. कसं आहे मला शिकवलंय त्या माणसानं कसं लॉक काढायचं आहे, त्यामुळे मला तो काढला. धन्यवाद. बंद केलं बघा. कार्ड अवेलेबल, कार्ड अवेलेबल. ओके. लिटर आहे 101 रुपया फुल. अरे पंपाबाई मी ठेव फोन लावतो. स्ट्रेट इनसाइड रॉड. ओके बघतो का अजून काय करायला लागले ती, मागाशीच बघितले. हा ह्यात ते काय काजूचं बी टाकतात का नाही, ही बी ह्यात टाकते ती, हे ह्यातलं काजू घेतात ह्यात टाकतात, ह्यात भाजते ती प्रॉपर, आणि हां आणि इकडं फोडते ती, असं काजूचा विषय आहे. आणि इकडे विकते ती. हां उलटे केलं काय भांड? हां डायरेक्ट भांड पलटी. तेल सुटलंय त्याला, तेल असल्या का असो. बरोबर, चला पिन लावतो थांबा. मामांच्या आलंय मनात, मग गाडी लागली उन्हात तर उन्हात चालताय आम्हाला. आम्ही रे आपण कुठून आलो ते सांगितलं, म्हणलं महाराष्ट्रात जाणार आहे 10 रुपये कमी करा. नारळ पाणी प्याच चालू आहे. जवळपास 40 किलोमीटरचं अंतर आमचं बाकी राहिलेलं आहे. 40 किलोमीटर नंतर आपण टच करणार मधुराईला. तेवढंच सकाळी कवा तो कालच्या बिर्याणीचा नाश्ता करून आलतो, व्हेज पुलावचा. त्यानंतर आता पहिल्यांदा थांबलो नारळ पाणी प्याला हायवेलाच. आता हायवे नंबर 38 वर आहे आता सध्या आपण. थोड़ा टाइम जाने के बाद पी सकता है. नहीं पिए तो सुबह. हाँ सुबह अच्छा लगता है. सुबह हमको भी लगता है 5-6 बजे के बाद ठंडी लग रहा है ना, उस टाइम पीना पड़ेगा. आता मला आलेली आहे आपली आता. अरे ह्यात कुठं काय त्यांच्या आपला किती नारळ आहे? तुझा तिसरा. 3 नारळ झाली पिऊन, म्हणजे तिसरा चालू आहे. 2 झाले नारळ. तिसरा एक फ्री आहे. पिल्लू दिला ना मला. एक पुऱ्या. पाण्याची चव म्हणजे चव आहे, नाद करायला नाही बाकी. आपल्या भागात पाणी प्यायला मिळत नाही. या पाण्यात डोकऱ्या मासा नाही. जबरदस्त. वेलकम टू मदुराई. मित्रांनो पोचलेलो आहे मदुराईमध्ये. आता इथं कुठेतरी आपल्याला स्टेची सुविधा बघितली पाहिजे, कुठं कशी आहे. जवळपास 4 वाजायला आले. 4 वाजले मदुराईमध्ये पोचायलाच आपल्याला. स्टँड रुथिंग. वाकडं तिकडे इंग्लिश बोलायचं म्हणलं असंच होणार. चला रूम घेऊन झालेले आणि अचानक ठरलेलं आहे की
मुरुगन मंदिराला जायचं आहे, कारण ते इथनं लांब पण आहे आणि मीनाक्षी मंदिरापासून पण जरा पलीकडल्या साईडला लांब आहे. त्यामुळे म्हणलं अगोदर ते करायचं आणि तिथं असं म्हणजे खास करून दर्शनासाठी जायचं आहे आपल्याला. पूल पाहिजे होता. होय, सर्कल जरा जास्तच घातक आहे. इकडं पूल असता म्हणजे एक नंबर काम झालं असतं. पण कामाचा चोंबाळा करून ठेवला आहे सगळा. वाह, चापरी 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 छापरी ढीग पोत्यानं छपरी बघायला मिळणार इकडं साऊथला. कसं आहे, सायलेन्सर फोडूनच काढलाय. आणि काय काय मागल्याची गाडी असेल तो बसलाय सुरक्षित हेल्मेट घालून. चप्पल एक लय पोरं घालत नाही तिकडं. काय गणित काय कळालं नाही. त्या स्पोर्ट बाईक बिना चप्पलाच्याच असते ती. घ्या घ्या व्हिडिओ काढत बसते. काय याची नाद लागला ना. अशा तऱ्हेने जेवाय बसलोय. परोटा आले ते आम्हाला वाटतं परोटा जरा मोठा असतील, पण परोटा आहे नॉर्मल साईज. जोरात म्हणा की लवकर मीनाक्षी मंदिराला भेट द्यायचं ठरलं या. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला म्हणजे मीनाक्षी मंदिरात साधा कमरेचा पट्टा पण चालत नाही, मोबाईल लय लांब. त्यामुळं रेकॉर्डिंगची तर काही तिथं अपेक्षा शून्यच आहे. काहीही कसल्या ही बघू शकता तुम्ही. तुम्ही अंगावरची साधी कपडे सोडून काहीही आत घेऊन जाऊ शकत नाही. टेस्ट तरी खतरनाक आहे, मस्त आहे. सकाळपासून जेवलो नव्हतो. सकाळपासून आपण सकाळी जेवतच नाही. सकाळपासून नको. मित्रांनो, जेवण खाणं झालेलं आहे. आलेलो आहे हॉटेलमध्ये. तर जवळपास 11:15 वाजले ती. तर झाला आहे आजचा दिवस. आजचा प्रवास हा पूर्ण झालेला आहे. सकाळी आता किती वाजता उठून मीनाक्षी मंदिराचं दर्शन घ्यायला जातो आहे ती पुढं. तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर आजचा व्हिडिओ हा इथेच थांबूया. आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.